अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. कोरोना काळात प्राणवायूसाठी वृक्षांचे मोठे योगदान. वृक्ष लागवड करताना राष्ट्रसंत हरिभक्त परायण साईनाथ महाराजांचे प्रतिपादन. बाबा सोनापीर दर्गा परिसरात मियावाकी वृक्षांची लागवड. दर्गाह परिसरात अटल आनंदवन घनवन वृक्ष लागवड प्रकल्पाचा राष्ट्रसंत साईनाथ महाराजांच्या हस्ते शुभारंभ. माहूर शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बाबा सोनापीर दर्गाह परिसरात असलेल्या जागेत सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांच्या वतीनं अटल आनंदवन घनवन प्रकल्प योजनेअंतर्गत 30,000 झाडे लावण्याच्या प्रकल्पाची श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश, राज्याचे स्वच्छता दूत, ब्रँड ॲम्बॅसिडर राष्ट्रसंत हरिभक्त परायण साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते दिनांक 13 रोजी वृक्ष लागवड करून शुभारंभ करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या किनवट कार्यालयाकडून 2.5 एकरमध्ये टप्प्याटप्प्याने 30,000 वृक्षांची लागवड येथे होणार आहे. 12,000 वृक्ष लागवडीची सुरुवात माहूर शहरात बाबा सोनापीर दर्गाह परिसरात अटल आनंदवन घनवन योजनेअंतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीचा पहिला प्रकल्प जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सामाजिक वनीकरणाचे उपवन संरक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रसंत हरिभक्त परायण साईनाथ महाराज वसमतकर यांचेसह सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एच.एस. संघई, सोनापीर बाबा दर्गाहचे मुतवल्ली मुजावर बाबा, बाबर अहमद, फकीर मोहम्मद, वनपाल मा.पी. सूर्यवंशी, पत्रकार विजय आमले, वनपाल एस.बी. दासरवाड, पत्रकार वसंतराव कपाटे, ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत बाबर, पत्रकार मनोज कीर्तने, श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर, पत्रकार राजू ठाकूर, इलियास बावानी, सय्यद किरमानी यांच्यासह वनरक्षक एस.टी. खामकर, सारिका माहुरे, गीते मॅडम, विशाल डोयफोडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत हरिभक्त परायण साईनाथ महाराजांनी कोरोना काळात लाखो लोकांना प्राणवायू देत वृक्षांनी वाचवल्याचं सांगत वृक्षापासून मिळणारे ऑक्सिजन हे पुढील काळात येणाऱ्या अनेक संकटापासून वाचवणार असल्याने प्रत्येक घरात नागरिकांनी वृक्षांची जोपासना करावी असे आवाहन यावेळी केलं आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक एस.टी. खामकर यांनी केले. आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्रे अधिकारी एस.एस. संघई यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. श्री क्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफिक, गाईड माहूरगड. त्यापाशीच आम्ही आता वाचू शकतो, नाहीतर आमचा मृत्यू अटळ आहे. नावं सांगत नाही मी. तर त्या ठिकाणी मोफत ऑक्सिजन होता. आम्हाला एकाही भक्ताला मास्क लागलेलं नाही. संपूर्ण परिवारासहित मी राहिलो 1-2 वर्ष, मात्र एक मास्कसुद्धा लागलं नाही. त्याच्या पाठीमागे कारण असं होतं की ऑक्सिजन हा संपूर्णच आपल्याला प्राप्त होतो. आणि असंच आता हे आपलं सोनापीर दर्ग्यामध्ये सुद्धा येणारे भाविकांची खूप वर्दळ वाढत आहे. आपला कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आपले सर्व जाती धर्म पंथ भेद सर्व विसरून प्रत्येक समाजातील माणूस हा या ठिकाणी दिसत असतो. तर यांना आता जवळच्या जवळ जर आपल्याला ऑक्सिजन मिळवायचा असेल तर खूप मोठं उत्कृष्ट काम आपल्या वनीकरणानं केलेलं आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि या कामासाठी ज्यांनी पाठपुरावा केला आमचे बाबरजी, आता 2 बाबर आहात, मी एकदम दंग झालो कोणता बाबर असते. आणि चांगल्या माणसाच्या माध्यमातून हे काम जर झालं तर त्याला एक ऊर्जा मिळते, त्याला एक ऑक्सिजन मिळतो, त्याला एक शक्ती मिळते, त्याला एक चैतन्य प्राप्त होते. आणि असं जर चैतन्य आपल्याला या देशामध्ये राष्ट्रामध्ये जर निर्माण करायचं असेल तर आपण सर्वांनी जे फुकट आपण ऑक्सिजन घेत आहोत हे थोडंसं, प्रत्येक गोष्ट एकदा माणसाला फुकटची सवय लागली की ती त्याच गोष्टीवर माणूस अवलंबून राहतात. म्हणून आपण परिश्रम आणि आपण कसं वृक्षारोपण करता येईल हा जो अटल आनंदवन घनवृक्ष लागवड प्रकल्प, तर हे कालच माझ्यापाशी आपले बाबरजी या दर्ग्याचे मुख्य पुजारी हे माझ्याकडे आले होते. महाराज तुम्ही आवश्यक आहात. ठीक आहे, या कामासाठी मी सज्ज झालो. थोडंसं काम मी टाळलो, ते थोडंसं लेट केलं मी 3 वाजता. आणि या कामाला महत्त्व का दिलं तर वृक्षारोपणापासून आपल्याला काय त्याची प्राप्ती आहे हे मला जाणीव असल्यामुळं. आणि वृक्ष वल्ले आम्हा सोयरे, खरं जर खरा पाहुणा खरे सोयरे, तर आपले कोण जर असतील ते आपले वृक्ष आहेत याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.